नमस्ते फ्रेंड. Myself संदीप पंडित, संचालक पंडित फिजिक्स अँड सायन्स क्लासेस बुलढाणा. तर आपण आजपासनं एक नवीन टॉपिक या ठिकाणी शिकणार आहोत. लॉज ऑफ मोशन त्याचं नाव आहे. लॉज ऑफ मोशन आपण 9th मध्ये पण बघितला होता बघा. स्टेट बोर्डमध्ये तुम्ही बघितला असेल. तर सेम टॉपिक आहे. फक्त थोडंसं आता मोठा आहे, लेंथी आहे आणि कन्सेप्ट जे आहेत ते थोडेसे अजून डिफिकल्ट होत जातात. एक डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढत जाते 9th स्टँडर्डच्या कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे. तर तो आपण या ठिकाणी आजपासून डिस्कस करणार आहोत. लॉज ऑफ मोशन. लॉज म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. नियम. ठीक आहे. लॉज म्हणजे नियम. तर नियम कशाचे? तर मोशनचे. ठीक आहे. तर मोशनचे लॉज जे आहेत मग ते कोणी दिले, काय दिले हे आपल्याला माहिती आहे, की न्यूटननं या ठिकाणी मोशनचे लॉज दिलेले आपल्याला. ठीक आहे. त्याला आपलं न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर न्यूटनचे टोटल किती लॉज आहेत? तर मग 3 लॉज आहेत. ते आपल्या सगळ्यांचे 2 पार्ट असेल. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लॉ. तर तेच आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे, पण थोड्याशा वेगळ्या अँगलनं आपण या ठिकाणी या टॉपिकमध्ये याची चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे, की आपण जो टॉपिक शिकतोय त्याचं नाव जे आहे ते म्हणजे मोशन. ठीक आहे. लॉज ऑफ मोशन. मोशन म्हणजे काय? ठीक आहे. मोशन म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. बघा, 9th मध्ये पण तुम्ही बेसिक टर्म्स या ठिकाणी बघितले असतील. 11th मध्ये पण एका टॉपिक मध्ये तुम्ही बघितलं असेल, की मोशन, व्हॉट इज रेस्ट, ठीक आहे. व्हॉट इज डिस्टन्स, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, ह्या बेसिक टर्म्स तुमच्या आता क्लिअर असतीलच. परत एकदा आपण याला एक रिवाइज करू, की नंबर 1 टर्म आहे ते म्हणजे आपली मोशन. ठीक आहे. व्हॉट इज मोशन? तर बेसिकली आपण या ठिकाणी एक कन्सिडर करणार आहोत एक बॉडी. ठीक आहे. इथे एक बॉडी आहे, जी की तुम्हाला या ठिकाणी समोर दिसते. ते आपण इथे कन्सिडर करतोय. सपोज ती कुठल्या तरी एका पॉइंट वरती आहे. पॉइंट ए असं आपण त्याला नाव देऊया. आणि आफ्टर टाइम इंटरवल टी ही जी आपली बॉडी आहे ती कुठेतरी या पॉइंटला गेली आणि तिला आपण नाव देऊया बी. ठीक आहे. तर या ठिकाणी काय झालं, तर आपली जी काही बॉडी या ठिकाणी आपला काही जो ऑब्जेक्ट आहे यानं काय केलं, तर त्याची बेसिकली जी काही पोझिशन होती सुरुवातीची ए, आणि त्यानं काय केली त्याची पोझिशन आफ्टर टाइम टी ती चेंज केली. ठीक आहे. म्हणजे इथं बेसिकली काय होतंय, तर पोझिशन जी आहे ती चेंज होते. म्हणजे आपला ऑब्जेक्ट जो आहे, पार्टिकल जो आहे तो काय करतोय, तर सम टाइम इंटरवल नंतर आपली पोझिशन जी आहे ती चेंज करतोय विथ सम रेफरन्स पॉइंट. आणि रेफरन्स पॉइंटनी तो चेंज करतो. म्हणजे रँडमली असं म्हणणार नाही आपण, की तो चेंज करतोय. म्हणजे कसं चेंज करतोय, तर आपल्याला काहीतरी रेफरन्स पॉइंट त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागतील. मग आपण या ठिकाणी 2 रेफरन्स पॉइंट कन्सिडर केलेत. समोर तुम्हाला दिसत आहेत. एक ए पॉइंट आहे आणि दुसरा आहे बी पॉइंट. ठीक आहे. तर एक ए पॉइंट आहे आणि एक बी पॉइंट आहे. ह्या 2 पॉइंटच्या कंपॅरिझन मध्ये या ठिकाणी आपला पार्टिकल जे होतं, पार्टिकलनं काय केली, त्याची पोझिशन चेंज केली. आणि आपण आपल्या डेफिनेशनकडे येऊया. मग व्हॉट इज मोशन? व्हॉट इज मोशन? तर चेंज इन पोझिशन. बघा, चेंज इन पोझिशन, चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉइंट. ठीक आहे. रेफरन्स पॉइंट जे आहेत त्या रेफरन्स पॉइंटच्या कन्सिडरेशन मध्ये किंवा रेफरन्स पॉइंट घेऊन आपण जर समजा या ठिकाणी पार्टिकल जो आपला तो जर पोझिशन जर चेंज करत असेल तर त्याला म्हणायचं मोशन, किंवा तो ऑब्जेक्ट जो आहे तो मोशन मध्ये आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे आपला ऑब्जेक्ट काय करतोय, पोझिशन चेंज करतोय. या उलट दुसरी जी टर्म आहे रेस्ट नावाची. व्हॉट इज रेस्ट? रेस्ट म्हणजे काय, तर आपला ऑब्जेक्ट जर ए पोझिशनला असेल तर आफ्टर टाइम इंटरवल टी तो कुठे राहील, तर तो ए लाच राहील. जर समजा तो बी ला असेल आफ्टर टाइम इंटरवल टी, तो बी लाच राहील. म्हणजे तो पोझिशन चेंज करतोय का? नाही. आपला ऑब्जेक्ट जर सराउंडिंग मध्ये किंवा रेफरन्स पॉइंट कन्सिडर घेऊन जर पोझिशन चेंज करत नसेल, एका ठिकाणी जर तो फिक्स असेल, तर आपण असं म्हणू शकतो की आपला ऑब्जेक्ट जो आहे तो काय, तर रेस्ट मध्ये आहे. आपला ऑब्जेक्ट कशामध्ये, मग रेस्ट मध्ये, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता कळालंय की नेमकं रेस्ट म्हणजे काय आणि मोशन म्हणजे काय. ठीक आहे. तर मोशन म्हणजे ऑब्जेक्ट पोझिशन चेंज करतोय विथ रिस्पेक्ट टू सम रेफरन्स पॉइंट, आणि रेस्ट मध्ये असं काही होत नाहीये. म्हणजे पार्टिकल जो आपला तो फिक्स आहे, ऑब्जेक्ट जो आपला तो फिक्स आहे. ठीक आहे. याला रेस्ट म्हणायचं. नेक्स्ट आहे या ठिकाणी फोर्स नावाची टर्म. ठीक आहे.
फोर्स आपण बघितलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच स्टँडर्ड पासून आपण ते बघतो. व्हॉट इज फोर्स? तर फोर्स म्हटलं की आपल्याला दोन वर्ड या ठिकाणी आठवले पाहिजे. नंबर वन ते म्हणजे पुश आणि नंबर टू म्हणजे पुल. ठीक आहे. पुश किंवा पुल. ठीक आहे. इट इज अ पुश और पुल विच आयदर चेंजेस और टेंड्स टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट. तो चेंज करतोय किंवा चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. कसली स्टेट? तर रेस्टची स्टेट किंवा ऑर युनिफॉर्म मोशन ऑफ अ बॉडी किंवा युनिफॉर्म मोशनची स्टेट. ठीक आहे. बघा, हा पुश काय करेल तर दोन स्टेट असतात आपल्या मेकॅनिक्स मध्ये. एक म्हणजे रेस्ट, एक म्हणजे रेस्ट आणि नंबर टू म्हणजे मोशन. नंबर टू म्हणजे मोशन. इथं आपण युनिफॉर्म मोशन घेऊया, काय हरकत नाही, युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. तर आपला ऑब्जेक्ट जो आहे तो काय करतोय, तर एखादा ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल, त्यावरती जर आपण एक्सटर्नल फोर्स लावला म्हणजे काय लावलं, तर आपण त्यावरती जर पुश पुश और पुल जर एक्झर्ट केला, तर या ठिकाणी काय होईल, आपला जो ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे, तो रेस्टची स्टेट जी आहे तो चेंज करू शकतो, म्हणजे रेस्टचा तो मोशन मध्ये येऊ शकतो. या उलट एखादा ऑब्जेक्ट जर आपला मोशन मध्ये जर असेल आणि त्यावरती जर आपण पुश किंवा पुल जर त्या ठिकाणी एक्झर्ट जर करत असू, तर यामुळं काय होईल, आपल्या युनिफॉर्म मोशन मध्ये असलेली जी काही बॉडी आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, ती या ठिकाणी रेस्ट मध्ये सुद्धा येऊ शकते किंवा तिचं युनिफॉर्म मोशन त्या ठिकाणी चेंज सुद्धा होऊ शकतं. याला म्हणायचं फोर्स. ठीक आहे. सपोज आपण या ठिकाणी हा एक बॉल आहे, या बॉलवरती जर मी पुश किंवा पुल एक्झर्ट केला, तर या बॉल रेस्ट मध्ये जर असेल तर तो त्या ठिकाणी मोशन मध्ये येणार आहे. ठीक आहे. या उलट ही बस या ठिकाणी ती मोशन मध्ये असेल, तर त्यावर आपण फोर्स जर त्या ठिकाणी अप्लाय केला, म्हणजे काय, ब्रेकिंग फोर्स जर त्या ठिकाणी आपण अप्लाय केला, तर ती बस या ठिकाणी स्टॉप होऊ शकते, म्हणजे रेस्ट मध्ये येऊ शकते. ठीक आहे. तर बेसिकली पुश और पुल. ठीक आहे. पुश और पुल विच इज एक्झर्टेड ऑन अन ऑब्जेक्ट इज नथिंग बट फोर्स. त्याला काय म्हणायचं, फोर्स असं म्हणायचं. हे झालं फोर्स. फोर्स म्हटलं की दोन शब्द आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे, पुश और पुल. मग हे पुश ऑल पुल बेसिकली फोर्स एक्झर्ट करतात. ठीक आहे. म्हणजे त्यालाच आपण फोर्स असं म्हणतो. आणि फोर्स काय करतील, तर रेस्ट मध्ये असलेली जी वस्तू आहे तिला मोशन मध्ये आणू शकतात किंवा मोशनची वस्तू जी आहे तिला त्या ठिकाणी रेस्ट मध्ये पण आणू शकतात. मग अजून हे दोनच गोष्टी करतात का ते, तर नाही. आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहेत. मग ते डायरेक्शन चेंज करू शकतात. ठीक आहे. त्याची जी काही व्हेलॉसिटी ती चेंज करू शकतात, वगैरे वगैरे. ठीक आहे. तर हे पण वेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आहेत फोर्सचे, ते आपल्याला माहिती आहेत. बघा आता, नेक्स्ट पॉइंटकडे आपण या ठिकाणी येऊया. आपण जो फोर्स बघितला, फोर्स बद्दल आपण इथं डिस्कस केलं की पुश और पुल. पुश किंवा पुल जे काही एक्झर्ट होत आहे ऑब्जेक्ट वरती, त्याला आपण फोर्स म्हणायचं. ठीक आहे. ते आपण बघितलं. आता दुसरं आहे की जो फोर्स आहे, तर फोर्सचा नेमका फॉर्म्युला काय, तर न्यूटनच्या सेकंड लॉ वरनं आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी डिराईव्ह करू शकतो. आपल्याला माहिती आहे, न्यूटनच्या सेकंड लॉ वरनं आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी डिराईव्ह केलेला आहे, एफ इक्वल टू एम ए. मग या ठिकाणी एफ इक्वल टू एम ए म्हणजे एफ मीन्स फोर्स. ठीक आहे. एफ म्हणजे काय हो, एफ म्हणजे फोर्स. ठीक आहे. एम म्हणजे काय हो, एम म्हणजे मास. आणि ए मीन्स ऍक्सलरेशन. ठीक आहे. म्हणजे मास इंटू ऍक्सलरेशन इज नथिंग बट फोर्स. मास इंटू ऍक्सलरेशन इज नथिंग बट फोर्स. तर त्याला आपण या ठिकाणी फोर्स असं म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता याची युनिट काय, तर युनिट याचं न्यूटन एसआय सिस्टीम मध्ये, आणि डाईन आहे इन केस सीजीएस सिस्टीम. सीजीएस सिस्टीम मध्ये आपण त्याला डाईन मध्ये मेजर करतो. आणि याचं कन्व्हर्जन दिलंय, 1 न्यूटन इज नथिंग बट 10⁵ डाईन. हे आपण मेजरमेंट टॉपिक मध्ये पण बघितलं असेल. आणि खाली डायमेन्शन आहेत M1 L1 T-2, आणि इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. फोर्स का आपला व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर मीन्स याला मॅग्निट्यूड पण आहे आणि प्लस याला काय, डायरेक्शन सुद्धा आहे. ठीक आहे. फोर्सला मॅग्निट्यूड सुद्धा आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे. ठीक आहे. असो, आता आपण याचे युनिट बघूया. हे जे युनिट आहे, हे न्यूटन म्हणजे काय ते आपण इथं डिस्कस करूया. तर बघा, मास मास मेजर इन केजी. मास आपण कशामध्ये मेजर करतो, तर मास हा केजी मध्ये या ठिकाणी मेजर केला जातो. नेक्स्ट, जे काय ऍक्सलरेशन आहे, त्याचं ऍक्सलरेशनचे युनिट काय, ऍक्सलरेशनचे युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे आपलं फोर्स युनिट काय झालं, तर के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आपल्या फोर्सचं युनिट झालं.
आणि केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इज नथिंग बट न्यूटन. त्याला काय नाव आहे त्याला काय नाव दिलेलं आहे आपण? न्यूटन. त्याला आपण न्यूटन असं म्हणतो. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअरला न्यूटन असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर हे झालं त्याचं युनिट. आणि सीजीएस सिस्टीम मध्ये आपण त्याला डाईन मध्ये मेजर करतो. आणि या ठिकाणी तुम्हाला न्यूटनचं डाईन म्हणजे एसआयचं तर सीजीएस सिस्टीम मध्ये करायचं असेल तर 10⁵ न याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. आणि रिव्हर्स करायचं असेल म्हणजे डाईनचं कन्व्हर्जन जर न्यूटन मध्ये करायचं असेल तर 10⁻⁻5 न तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. हे जे काही सर्व गोष्टी आहेत कन्व्हर्जनच्या त्या आपण एक्झाम्पल मध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर हे झाले युनिट्स. आणि जर मलाच याला या केजीला या फॉर्म मध्ये जर मला सीजीएस सिस्टीम मध्ये लिहायचं असेल ते लिहू शकतो आपण. आपल्याला माहिती आहे केजी. केजी सीजीएस सिस्टीम मध्ये आपण त्याला ग्राम मध्ये मेजर करतो. नेक्स्ट आहे मीटर म्हणजे सेंटीमीटर. आणि सेकंड स्क्वेअर मीन्स ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे डाईन. वन डाईन. ठीक आहे. ते आता आपण समोर गेल्यानंतर अजून डिटेलमध्ये डिस्कस करू. बघा आता समोर 1 न्यूटन ची डेफिनेशन दिली आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. जस्ट आपण डिस्कस केलं 1 न्यूटन म्हणजे नेमकं काय, तर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण समजून घेऊया की 1 न्यूटन फोर्स म्हणजे नेमकं किती. ठीक आहे. व्हॉट इज 1 न्यूटन? 1 न्यूटन फोर्स म्हणजे किती असतो? तर बेसिकली 1 न्यूटन फोर्स म्हणजे नेमकं काय, तर एखादी वस्तू आहे. ठीक आहे. एखादी वस्तू आहे, एखादी ऑब्जेक्ट आहे, एखादी बॉडी आहे. तिची जी मास आहे ती किती आहे, तर 1 kg एवढं. ठीक आहे. एक वस्तू आहे तिचं मास आहे किती, तर 1 kg एवढं. तर या वस्तूवरती किंवा या ऑब्जेक्ट वरती तुम्हाला किती फोर्स एक्झर्ट करावा लागेल, या वस्तूवरती तुम्हाला किती फोर्स या ठिकाणी एक्झर्ट करावा लागेल की जेणेकरून या वस्तूमध्ये किंवा या ऑब्जेक्टमध्ये किंवा ऍक्सलरेशन जे आहे ते ऍक्सलरेशन किती जनरेट झालं पाहिजे, तर विच इज इक्वल टू ए इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. त्या फोर्सला म्हणायचं 1 न्यूटन फोर्स. ठीक आहे. बघा परत आपण या ठिकाणी बघूया. व्हॉट इज 1 न्यूटन फोर्स? व्हॉट इज 1 न्यूटन फोर्स? तर ही जी की 1 kg ऑब्जेक्ट जो आहे आपला, त्याला आपल्याला किती ऍक्सलरेट करायचं आहे, तर त्याला आपल्याला ऍक्सलरेशन द्यायचं आहे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ज्या वेळेला हा 1 kg मास असलेला ऑब्जेक्ट या ऍक्सलरेशन ऍक्सलरेट होईल म्हणजेच आपण किती फोर्स दिला असं समजू, 1 न्यूटन फोर्स त्या ठिकाणी दिला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. तर विच इज नथिंग बट 1 न्यूटन. सेम आहे डाईनच्या केसमध्ये सुद्धा. 1 डाईन फोर्स म्हणजे काय, फक्त युनिट बदलतील. ह्या 1 kg ऐवजी या ठिकाणी आपण काय लिहूया, त्याला ग्राम लिहूया. आणि परत या ठिकाणी ऍक्सलेरेशन काय असेल, तर 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर ते पण आपण समोर गेल्यानंतर डिस्कस करूया. बघा आता 1 डाईन इज नथिंग बट, आता आपल्याला ऑब्जेक्टचं जे मास आहे ते किती घ्यायचंय, 1 ग्राम घ्यायचंय. मीन्स 1 ग्राम मास असलेला जो काही ऑब्जेक्ट आहे आपला, त्याला आपल्याला ऍक्सलरेट करायचंय. कितीच्या ऍक्सलरेशन करायचंय रे, तर वन वन 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर एवढ्या ऍक्सलरेशन आपल्याला त्याला ऍक्सलरेट करायचंय. आणि ते जर करायचं असेल तुम्हाला किती फोर्स एक्झर्ट करावा लागेल, वन वन डाईन एवढा. ठीक आहे. 1 डाईन एवढा फोर्स तुम्हाला एक्झर्ट करावा लागेल. तर हे झाल्या त्याच्या बेसिक डेफिनेशन्स. एवढं काही यामध्ये विशेष नाहीये, पण आपल्याला त्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. नेक्स्ट नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे 1 kg फोर्स. 1 kg फोर्स, 1 ग्राम फोर्स. कधी कधी एक्झाम्पल मध्ये असं दिलेलं असतं 1 kg फोर्स. व्हॉट इज 1 kg फोर्स? 1 kg फोर्स इज नथिंग बट 9.80 न्यूटन. ठीक आहे. म्हणजे ह्या केजी फोर्सला आपण कशामध्ये कन्वर्ट केलंय रे, न्यूटन मध्ये कन्वर्ट केलंय. केजी फोर्सला आपण कशामध्ये कन्वर्ट केलंय, न्यूटन मध्ये कन्वर्ट केलंय. म्हणजे 1 kg फोर्स जर एखाद्या वस्तूवर जर एक्झर्ट होत असेल, ठीक आहे, ही एखादा एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्ट वरती जर 1 kg फोर्स एक्झर्ट होतोय, मीन्स किती न्यूटन फोर्स एक्झर्ट होतोय, तर 1 into 9.8 न्यूटन. सपोज दुसरे एखादा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट वरती काहीतरी टू केजी फोर्स एक्झर्ट होतोय. ठीक आहे. 2 kg फोर्स या ठिकाणी एक्झर्ट होतोय. मग ते कसं करायचं, तर 2 into 9.8 न्यूटन. म्हणजे केजी फोर्स जर दिला असेल तर त्याला न्यूटन मध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल, आपण कशाने मल्टिप्लाय करतो, 9.8. ठीक आहे. तर हे झालं केजी फोर्स.
सिमिलर मॅनर मध्ये तुम्ही 1 ग्राम फोरचं जे कन्व्हर्जन आहे ते डाईन मध्ये पण करू शकता. ठीक आहे. तर 1 ग्राम फोर्स मीन्स 980 डाईन. 1 ग्राम फोर्स दिला असेल तर बेसिकली आपण समजायचं की ते 980 डाईन असं एवढं आहे. 1 ग्राम फोर्स इज दॅट फोर्स which produce an acceleration of 980 centimeter per second square in a body of mass 1 gram. त्याला तुम्ही असं पण या ठिकाणी डिफाईन करू शकता जसं आपण मागे डिस्कस केलं त्या पद्धतीनं. आणि सेम वे 1 kg force is that force which produces an acceleration of 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अ बॉडी ऑफ मास 1 kg. ठीक आहे. तर या सर्व डेफिनेशन्स आहेत. आपण अगोदर पण त्या बघितल्या दो सिमिलर मॅनर मध्ये या दोन तुम्हाला बघायला मिळतील. पण एक्झाम्पल मध्ये असं गिव्हन असतं किंवा अशा डेटा दिलेला असतो, तुम्हाला त्याला कन्वर्ट करावं लागेल. तर त्याला आपण 980 मल्टिप्लाय करू या ठिकाणी डाईन मध्ये कन्वर्ट करायला आणि न्यूटन मध्ये करायला 9.8 ना. नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो की तुम्हाला इथे समोर दिसतोय, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. पहिला फोर्स आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि सेकंड वन इज नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता हे कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स तुम्ही आतापर्यंत बघितले असतील. ठीक आहे. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, की असा फोर्स जो त्या ठिकाणी एक्झर्ट होतोय पण इंटरॅक्शन म्हणजे दोन ऑब्जेक्ट ऍक्च्युअली त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. हे बघा, हा चेअर या ठिकाणी ढकलतोय, हा पूल करतोय, म्हणजे बेसिकली या ठिकाणी जे फोर्स एक्झर्ट केले जात आहेत ते ऍक्च्युअल कॉन्टॅक्टनं एक्झर्ट केले जात आहेत. दोन जे इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स आहेत, बॉडी आहेत, ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, त्यांना म्हणायचं कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मीन्स या ठिकाणी हा मॅग्नेटिक फोर्स आहे आणि हा एक आयर्न नेल्स आहे, तो याला अट्रॅक्ट करतोय, पण बेसिकली हे मॅग्नेट आणि आयर्न नेल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीये, त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. ठीक आहे. आणि इथे मस्क्युलर फोर्स वगैरे जे काही असतील ते सर्वचे सर्व कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये कन्सिडर केल्या जातील. तर हे झालं कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट.